जय शिवराय. एक मराठा लाख मराठा. सगळ्यांना माझा धन्यवाद, नमस्कार. लोक हरभऱ्याला काय झालं की मी आलेला पहिलं उगाच बघत बसतो याला आळी पडल्या काय की म्हणून, पण आळी काय पडाय नाही. तेव्हा याचा परगायला झाडावून काय केलं तर लगेच टोळं उठले, काहीतरी 500 टोळं होतं, 500. आणि ते टोळं उठलं नाही तेव्हा खाली बसलं चिमण्यात, ती टोळं अंगूर खातीत ती. आणि ही सगळी भाजीच खाल्ली त्याने, खुडून टाकली, पारच खाऊन टाकली. का मी पुन्हा मनाला विचारात पडलो, ही आळ्या तर खायला तर ही भाजी पार खाऊन टाकली. तेव्हा आळ्या खायला वाटलं मला हरभऱ्यावरली, पण काय आळी पडायला काय नाही, त्या टोळ्यानं खाऊन टाकले सगळं हरभरा, पारच केला हो इकडं, खुडले केले. हो काय करावं लागेल बाबा. एकतरी इतके दिवस सगळ्या निसर्गानं परेशान करून टाकलं, आणि आता आलं कस तरी काय ना, पण ती चिमण्या टोळं लागेल महाग यायच्या. संध्याकाळी हरणं डुकरं पार परेशान करून टाकले. तर 4-5 नारळाचे झाडं होते माझे त्या तिकडं खाली लावलेले होते एकदम मस्त. त्याला काय केलं माहिती आहे का, दातानं उकळून टाकलं, नारळ फुड मधलं खाऊन टाकले सगळे, कोंबारे बिंबारे समजे. आणि झाड द्या इतकंच होते, काय त्याला नारळ झाडात भेटलं की काही नाही. बघा कसं केलं की काही नाही की सगळं भाजी खुडली नाही, कोण टाकले, शेंडा ठुलं नाही, काय नाही, आळी तर नाही वरी, पण ती टोळं बसली ती तेव्हा त्या पलकऱ्या बाबळी झाडा होती. मी आलतो आत्ता हो, टोळं गेले उडून पार. हरभऱ्याची वाट लावून टाकली बघा, काही ठुलं नाही, शिडीनं पाला खाली खाऊन टाकली बघा, काही सुद्धा ठुलं नाही. पार त्या तिथपर्यंत जावं लागतं बघा. तिकडं बी तसं दिसायला लागले बघा, थोडंसं इकडे कोपऱ्यामध्ये दिसतं हिरवं थोडंसं, नाही बाकी सध्या खाऊन टाकलाय बघा, काही ठुलं नाही. काय करा आता, ते हां परेशानी व्हायची काम आहे की आता. वारे अवघा खाऊन टाकले, काही ठुलं नाही. आणि फवारणी जर केली, आता फवारणी जर केली, ती टोळं जर बसले, ती भाजी खाली का त्याने मरणार थोडे, ती टोळं बी मरत नाही. तर सुंदर त्यांना नशा आलेले होते, फारच खाऊन टाकले. काही 4-4 बोट बी नाही हरभरा, खुड्याला तर काहीच नाही. काही कसं खाल्ले बघा, शिळीनं पाला तसं खाली तसं खाऊन टाकले सगळं, आळी बिळी काहीच नाही. धन्यवाद.